या सगळ्या संदर्भात म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालक असतील किंवा रिक्षा चालक असतील ते मराठी भाषेचा विरोध करताना पण आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाले. पण हाच नियम इतर व्यवसायाला देखील लागू व्हायला पाहिजे का? कारण ते महाराष्ट्रात पहिले याला तर लागू करा. हा तर लोकांशी संबंधित व्यवसाय आहे ना. रोज लोक जिथे प्रवास करतात त्या रिक्षा चालकाला किंवा त्या टॅक्सी चालकाला जर इथली स्थानिक भाषा येत नसेल, आता आपण कित्येक वेळा परदेशात जातात, कुठल्या भाषेत बोलतात? ते स्थानिक भाषेतच बोलतात आपल्याशी. आपल्याला जुळवून घ्यावं लागतं त्यांच्याशी. ते तुमच्याशी बोलत नाहीत तुमच्या भाषेत. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी प्रताप सरनाईक यांनी लक्षात येते. असे तर परदेशी खूप फिरत असतात ते, त्यामुळे त्यांना ही गोष्ट माहीत असेल. प्रताप सरनाईक अंमलबजावणीसाठी तुम्ही मैदानात उतरणार का? होते की आम्ही उतरलेलोच आहोत. फक्त आता कुंभकर्णाला मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कसा का होईना पण जागा झालाय, त्याला झोपून न देण्याचं काम आम्ही करू. दुसरा महत्त्वाचा विषय, गोरेगावमध्ये आपल्याला माहीत असेल की ज्या पद्धतीने 2 मुलांचा बळी गेला, त्याच्यामध्ये ड्रग्स अतिसेवनामुळे बळी गेला. 4 दिवस ही बातमी माध्यमांपासून लपवली गेली. त्याच्यानंतर ती बातमी फुटली, सगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि मग FIR वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. तो जो कोण व्यक्ती अटक केलेला आहे त्याच्यामध्ये आनंद पटेल का असं काहीतरी नाव आहे त्याचं, त्याच्या वडिलांची हिस्ट्री मोठी रंजक आहे. त्याचे वडील हे मोक्का खाली अटकेत होते. ड्रग्ज पेडलिंगच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत. त्यांना अजून का अरेस्ट झाली नाही. आमचं म्हणणं आहे की 4-5 हजार लोक जेव्हा जमतात तिकडे बाय डिफॉल्ट पोलीस बंदोबस्त असतो. मग जर तिथे पोलीस बंदोबस्त होता किंवा पोलीस उपस्थित होते, तुम्हाला जेव्हा परवानगी देतात 4-5 हजार लोकांच्या कॉन्सर्टची किंवा कुठल्याही गोष्टीची, तर पोलीस तिथे ऑटोमॅटिकली असतात. पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ड्रग्जचं सेवन चाललेलं, ड्रग्ज सप्लाय करत होते. मग तिथे जे उपस्थित असलेले पोलीस होते ते झोपले होते का त्यांना झोपवलं होतं का त्यांना काहीच करायचं नाही अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांच्या वरिष्ठांकडनं होते. या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे ना याच्यामध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एवढा जो कॉन्सर्ट होतो तिकडे एवढ्या प्रमाणात ड्रग्स सप्लाय होतात, महाराष्ट्राचं नार्कोटिक्स विभाग काय करत होतं? तुम्हाला जाऊन बोटीत कुठेतरी जाऊन शाहरुख खानला मुलगा ड्रग घेतोय का 5 ग्रॅम का 10 ग्रॅम ते दिसतं, आणि इथे खुलेआम ड्रग विक्री होते ते दिसत नाही नार्कोटिक्स डिपार्टमेंटला. या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? याचा अर्थ हे फार मोठं षडयंत्र आहे. धातूर मातूर केस घेऊन किंवा कोणावर तरी थातूर मातूर कारवाई करून हे प्रकरण मिटणार नाही. या प्रकरणाचा छडा पोलिसांना लावावा लागेल. आज आमचे गोरेगावचे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव हे तिथे निदर्शनं करतातच आहेत. आत्ता निस्कोच्या इथे आणि जे पोलीस स्टेशन आहे संबंधित वनराई पोलीस स्टेशन आहे तिथेही ते निदर्शनं करणार आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी एक SIT स्थापन करावी किंवा नार्कोटिक्स विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत, मग ते निस्कोचे मालक असतील किंवा त्या ज्यांनी हा कॉन्सर्ट आयोजित केला ते असतील, तिथे ड्युटीला उपस्थित असलेले पोलीस अधिकारी असतील, नार्कोटिक्स डिपार्टमेंट कुठल्या विभागाच्या अंडर ते निस्को येतं ते असतील, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी मला असं आठवतंय की ते म्हणाले की ड्रग्ज बाबतीत महाराष्ट्राचं 0 टॉलरन्स धोरण आहे. मग हेच आहे का ते 0 टॉलरन्स धोरण? हा आमचा प्रश्न आहे. नेस्को सारख्या हाय प्रोफाईल जागेत ती पार्टीजमुळे हाय प्रोफाईल होती, तर अशा पद्धतीच्या पार्टीज जिथे जिथे होतात हाय प्रोफाईल पार्टीज, मला एक कळत नाही हे हाय प्रोफाईल पार्टी म्हणजे काय? लो प्रोफाईल पार्टीमध्ये जिथे वडापाव देतात ती लो प्रोफाईल पार्टी आणि जिथे ड्रग्स विकतात ती हाय प्रोफाईल पार्टी. असा काही डिस्टिंग्विश समाजाने केलेला आहे का? आज कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती मध्यमवर्गीय घरातनं पण येतात आणि उच्च मध्यमवर्गीय पण घरातनं येतात आणि श्रीमंत घरातनं पण येतात.
शेवट विद्यार्थी हा विद्यार्थी आहे हो. त्याला जर तो देशाचं भवितव्य घडवणारा मुलगा आहे, विद्यार्थिनी असेल, विद्यार्थी असतील, जर त्यांच्याबाबत आपण एवढे लापरवाह असू तर मला असं वाटतं हे महाराष्ट्रासाठी भूषवाह नाही आहे आणि नक्कीच चांगलं नाही आहे. आम्ही अनेक वेळा तक्रार केली. अगदी आपण इथे बसलोय, हिंदुजा हॉस्पिटल आहे, याच्या पाठी ड्रग विक्री होते. आम्ही अनेक वेळेला पोलीस स्टेशनला सांगितलंय, पण पोलीस झोपाच काढतायत. ना नार्कोटिक विभाग कारवाई करत, ना पोलीस स्टेशन कारवाई करत. तुम्ही आत्ता जाऊन बघा हिंदुजाच्या पाठी किती लोक ते इंजेक्शन घेऊन बसलेले आहेत तिथे. म्हणजे हे तुमचं झिरो टॉलरन्स धोरण आहे का? सातत्याने ड्रग्सच्या सगळ्या प्रकरणात समोर येतात. कारण आता ज्या वेळेस अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्यावेळेस स्वतः मंत्र्यांनी एक्सेप्ट केलं होतं की जे ड्रग्स आहेत ते बनवण्याचे जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढतंय. त्याच्यावरती जर आपण पाहायला गेलं तर केमिकल्स आणले जातात. अहो, मध्ये मी बातमी वाचली कुठेतरी साताऱ्यात फॅक्टरी पकडली. अनेक अशा फॅक्टरीज पकडल्या जात आहेत. मग हे काय म्हणजे सरकार इथनं मुंबईवरनं क्राईम ब्रँच तिथे गेलेली ना, काय झालं पुढे त्याचं? कोणाला पकडलं त्याच्यामध्ये? काय कारवाई झाली त्याच्यावर? याचे लागेबांधे थेट सरकारमधल्या महत्वाच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा पोहोचतात. तसे दावे केले गेले, तसे आरोप केले गेले. मग त्याची चौकशी काय झाली? जर समजा कोण सरकारमधले व्यक्ती त्याच्यात इन्व्हॉल्ड असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला नको? मोबाईल कॅमेरा मध्ये ते गुजरातचं पोर्ट आहे तिकडे 2000 कोटीचा का 2500 कोटीचा ड्रग्ज सापडला. याचा अर्थ आपण ड्रग्सच्या व्यवसायांना काही लोकांना सूट दिली आहे का त्याच्यामध्ये? हा प्रश्न आहे. काही लोकांना जाणीवपूर्वक त्याच्यामधनं दूर ठेवलं गेलंय का? आणि जे लो प्रोफाईल लोक आहेत, म्हणजे जे खालच्या स्तरातले लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होते, पण त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि म्हणून हे ड्रग्सचं रॅकेट अविरहितपणे चाललेलं आहे. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे लोकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत. तुम्ही आंदोलन करताय, मात्र जिथे जिथे अशा पार्टीज होतात तिथे जाऊन मनसे काही माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे. आम्हाला तर काय कोण इन्व्हिटेशन देत नाही या पार्टीचं, पण जर अशा प्रकारे कुठे पार्टी होत असतील आणि तिथे ड्रग्सचा वापर होत असेल तर तुम्ही तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नजीकच्या शाखेत संपर्क करा. निश्चितपणे आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचतील. आणि जर सरकारमध्ये हिंमत नसेल हे प्रकार थांबवायचे तर मग त्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल. हिंदुजा हॉस्पिटलच्या मागे धडक कारवाई करणार. आम्ही योग्य वेळी योग्य ती कारवाई करत आहे. असं आहे की ह्याचे पगार काही सरकार आम्हाला देत नाहीत ना. जे पगार खाणारे पोलीस आहेत ते जर तंगड्यावर तंगडे घालून बसणार असतील तर सगळे कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची करायची आणि पगार पोलिसांनी फुकटचे खायचे आणि वरती केसेस आमच्यावर टाकायच्या कायदा हातात घेतात म्हणून. आपल्या माध्यमातून त्यांना जाग आली पाहिजे ना. निदान निर्लज्जपणा थोडासा बाजूला ठेवा. इथे अख्ख्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जागा सांगतोय की इथे इथे ड्रग्स विक्री होते, तरी जर पोलीस आणि सरकार कारवाई करणार नसतील तर मग ह्यांच्याकडे निर्लज्ज कोण आहे? लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, फोटो अलाउड नव्हते. लाईव्ह कॉन्सर्ट पोलीस तर अलाउड होते. मग पोलीस का झोपलेले तिकडे? हे बघा, आज इथे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 10 लोक आंदोलन करणार आहे तर 5 मिनिटात पोलिसांची गाडी येईल. मग जर 4000 लोक तिथे उपस्थित होणार होते तर पोलिसांची गाडी का नव्हती? तुम्हाला जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या कॉन्सर्टची परमिशन घेता तेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला पैसे भरावे लागतात सुरक्षतेसाठी. आज तुम्ही वानखेडे स्टेडियमवर मॅच असेल तेव्हा पण सुरक्षतेसाठी पैसे भरावे लागतात. तुम्ही इव्हेंट केला तर कुठलाही इव्हेंट करताना सुरक्षा व्यवस्थेसाठी तुम्हाला पोलिसांना पैसे भरावे लागतात, मगच पोलीस एनओसी देतात. तुमच्याकडे काय माहिती कुठे कुठे असे कॉन्सर्ट होतात जिथे अशा प्रकारे ड्रग्स घेतले जातात? कारण महालक्ष्मी रेसकोर्स मध्ये सुद्धा असे कार्यक्रम होतात असं मनसेचे पदाधिकारी म्हणतात. बीकेसी मध्ये कार्यक्रम झाला. निश्चितपणे आम्ही आता आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आम्ही याचा शोध घेतो आणि जशी आम्हाला माहिती मिळेल आपल्या पुढे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही निश्चितपणे आपल्याला देऊ. पण आमची विनंती आपल्या माध्यमातून सरकारला ही आहे की आम्ही जागा दाखवल्यानंतर तिकडे तोडपाणी न करता आपण कारवाई करा, ही आमची विनंती आहे. उडती मुंबई होते का? नाही, एवढं अगदी काय म्हणण्याची गरज नाही. उडती मुंबई होते, पण आपण जर याच्यावर आत्ता आळा नाही घातला तर उडती मुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली जाऊ शकते. 2003 साली उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे
असं आहे, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे, महाराष्ट्र सैनिक आहे. आमच्या पक्षाबद्दल मी बोलू शकतो, त्यांच्या पक्षाबद्दल त्यांचे लोक बोलतील. मात्र राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की इतिहासाची पुनरावृत्ती त्याच पद्धतीने होते ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्षपद दिलं गेलं तेव्हाचा इतिहास सर्वज्ञात आहे. आदित्य ठाकरेंना फार लवकर अशा पद्धतीने हे पद दिलं जात आहे. पक्षांतर्गत बऱ्याचशा गोष्टी बघा, आपला पक्ष कशामुळे वाढू शकतो आणि आपल्या पक्षाची कशामुळे वाताहत होऊ शकते हे माझ्यापेक्षा त्यांच्या पक्षप्रमुखांना जास्ती चांगलं कळतं. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला देणारा कोण आणि हा सल्ला देण्याचा आगाऊपणा मी करावा असं मला अजिबात वाटत नाही. MMच्या नगरसेविका आहेत शहर शेख, त्यांनी शासकीय यंत्रणाची दिशाभूल केलेत, बनावट जातीचा दाखला मिळत त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचे कोण विरोधक असेल त्यांनी तक्रार करावी, सरकार कारवाई करेल, नाही, निवडणूक आयोग त्यांचं कारवाई करेल. नंतरचं भाषण खूप गाजलं होतं. कैसे हराया रील सुद्धा तसं गाजले आता- होते. आता तो त्यांचा आणि आव्हाडांचा विषय आहे. मनसेने त्याच्यात नाक खुपसावं असं मला अजिबात वाटत नाही. DJ. धन्यवाद. एक मिनिट, ते वरळीचं डीजे काय थांबवलं पाहिजे सर काल मला माहित नाही तो. वरळीमध्ये आंबेडकर जयंती होती, त्यामध्ये डीजे लावण्यास परवानगी मिळावी अशा प्रकारची मागणी आंबेडकर अनुयायांची होती. मात्र तिथे तर पोलिसांनी मला एक पोलिसांचं कळत नाही, म्हणजे ईदचा असेल सण किंवा कुठला असेल, तुम्ही सण बघून कारवाई करू नका ना. तुम्ही सरसकट डीजे बंदी करायची तर सगळ्यांना करा. आता त्या मिरवणुका खूप लोकांच्या निघतात, जैन लोकांच्या, तिथे हमखास डीजे वाजवले जातात. मग त्यांना एक न्याय, मराठी माणसाला एक न्याय, असं पोलिसांनी वागू नये ना. पोलिसांनी निष्पक्ष म्हणजे निष्पक्षच वागावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.